चर्चा नेहमी सगळ्या चॅनलवर आपल्याला दिसते ती म्हणजे शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं काय नातं आहे, त्यांच्यात नेमकं काय चाललंय. हे हामी से मोहब्बत हामी से लड़ाई है का मोहब्बत का दिखावा है और अंदर से लड़ाई है. ही तर गोष्ट खरी आहे की जाहीरपणे ऑन दी रेकॉर्ड बोलत असताना त्यांना असं बोलावं लागतं की हे आमच्यात कुठे काय मतभेद, आमच्यात काही भांडणच नाही, आमच्यात काही मतभेदच नाही, आमच्यामध्ये तर दोस्ताना आहे, आमची महायुती घट्ट आहे, पक्की आहे. हे ठीक आहे की भाई त्यांचे लोक आम्ही घेतो, आमचे लोक ते घेतात, आम्ही रागारागी करतो. हे खरं आहे की फडणवीस बाजूला बसतात पण असं बघत नाही, किंवा मी बाजूला बसतो आणि तसं बघत नाही, किंवा एकमेकाशी न बोलता कार्यक्रमातून येतो जातो निघून जातो, एकमेकाची दखल घेत नाही. म्हणजे जणू काही फडणवीस असं दाखवतात की त्यांना शिंदेनं पाहिलं नाही, आणि अनेकदा असं होतं की शिंदे असं दाखवतात की जणू काही अच्छा आले होते का फडणवीस, मी नाही पाहिले, हे दिसतं ओपनली. मग शिंदे रागावतात, रुसतात इतरांच्या भाषेत, आणि मग ते दरेगावी निघून जातात. ऐन मोक्याच्या वेळेला काहीतरी एक महत्त्वाचं फंक्शन असतं, सरकारी असतं, काहीतरी हे असतं, मग ते दरेगावी निघून जातात 2-3 दिवस छानपैकी ट्रॅक्टर बिक्टर घेऊन मजेमध्ये आपल्या नातवासकट, मुलांसकट, बाळांसकट, सगळ्यांसकट तिथे छानपैकी राहतात. आणि मग 2-3 दिवसानंतर जरा थोडंसं रिलॅक्स झाले की येतात परत. मग इकडे तोपर्यंत वर्तमानपत्र आणि चॅनलवाले रुसले, गावी जाऊन बसले वैसले करत असतात. मग ते आल्यावर म्हणत काय नाही, माझी शेती आहे, मला रविवारी जायला आवडतं म्हणून मी गेलो. मग फडणवीसांना विचारतात लोक, अरे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बहिष्कार घातल्या यांच्या लोकांनी तुमच्या निषेधार्थ रवींद्र चव्हाणांच्या वगैरे वगैरे. ते म्हणतात की मग आपले सामंत सांगतात की नाही नाही, त्या दिवशी अमक्याची मीटिंग होती, तो गावाला गेला होता, तो इकडे गेला होता म्हणून नाही गेलो, हो असं काही नाही. मग कुणीतरी म्हणतो साहेब ते त्यावेळेला ज्यावेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेले नाही त्यावेळेला ते सगळे सह्याद्रीवर होते, ती एक पक्षाची मीटिंग होती महत्वाची म्हणून गेले होते. हे रोज हा खेळ चालू आहे की काय म्हणतात त्याला, नसून अडचण आणि नसून खोळंबा असून अडचण, अशा तरीचं काहीतरी वातावरण तयार झालं. मग ते राज ठाकरेंचं जसं तांगडं होऊन बसलंय तिकडे की त्यांना पक्षात म्हणजे महाआघाडीत घेतलं तर काँग्रेस दूर जाते, पण काँग्रेसलाही कळतंय की उद्धव बरोबर राहावं असेल तर ते त्याच्याबरोबर आपल्याला मनसेला पण अकोमोडेट करायला पाहिजे. तर त्यामुळे आपल्याला त्यांनाही फार दुरावून चालत नाही, पण मग दुरावलं नाही, त्यांच्याविरुद्ध बोललं नाही तर मग मुसलमान, दलित, ख्रिश्चन, आदिवासी येणार नाहीत आपल्याबरोबर. मग त्यांना टीका पण केली पाहिजे, पण त्यांची मराठी माणसाची मतं जर हे झाली तर तिकडून पण पाहिजे. आता इकडे पण यांचं तसंच आहे की महायुती टिकलीच पाहिजे तरच राज्य टिकणार आहे, राज्य टिकलं तरच सगळ्यांना सत्ता मिळणार आहे, सत्तेचं वाटप होणार आहे. पण अल्टिमेटली ही सत्ता हिरावून घेण्याचा, सत्ता एकट्याच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि पर्टिक्युलरली चंद्रकांतदादा पाटील, बावनकुळे वगैरे हे जे सगळे आहेत फडणवीसांचे खास सहकारी, त्यातले बावनकुळे सहकारी आहेत, हे तर दुश्मनच आहेत त्यांचे चंद्रकांतदादा, पण ते जे बोलतात ते नेहमी असं डिवचणार, आता तर रवींद्र चव्हाण पण डिवचणार बोलतात, ते तर श्रीकांत शिंदेचे राईट हँड लेफ्ट हँडच पळवण्याच्या प्रयत्नात असतात. पण तरीसुद्धा एक गोष्ट तुमच्या जर लक्षात आली असेल तर ती हे आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे स्थिर आहेत. ते नाराजी व्यक्त करतात का, करतात, त्यांची एक स्टाईल आहे स्वतःची, आणि ते ग्रेसफुली बाय विथ डिग्निटी आपली नाराजी व्यक्त करतात. ते असं संजय राऊतगिरी नाही करत, काहीतरी चीप लेवलवर जाऊन उथळपणाने वगैरे असं नाही बोलत. ते एक त्यांनी स्वतःचं एक असं एक हे तयार केलेलं आहे वलय, आणि ते जपतात. रागसुद्धा व्यक्त करतात तो एका खास असं काय म्हणतात त्याला, एखादा मराठा हे असावा त्या पद्धतीने, राजघराण्यातला कोणीतरी तसं त्या पद्धतीने त्यांचा रागसुद्धा व्यक्त होतो. ते असा उथळपणाने नाही राग व्यक्त करतात. ते ज्याला कळायचं त्याला कळेल असं व्यवस्था करतात, पण काळजी घेतात. पण बरेच लोक मला असं विचारतात की हा फडणवीसांना चॅलेंज द्यायची कोणाची हिंमत नाही. फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे मोदी आहेत, आणि सगळ्यात धक्कादायक किंवा धोकादायक गोष्ट अशी आहे की फडणवीस म्हणजे एक ब्राह्मणांना जनरली असं म्हणतात की ब्राह्मण जे असतात ते कोबरा असतात. कोकणस्थ ब्राह्मणांना खास करून ते म्हटलं जातं की कोबरा म्हणजे ते काय ना, ते डूक ठेवतात. कोबरा जो आहे तो दरवेळेला असा लगेच डसत नाही. तुम्ही आता कहाण्या वगैरे ऐकल्या असतील अनेकदा की कोबरा म्हणजे तो नाग असतो, तो डूक ठेवतो आणि लगेच तो काहीतरी त्याची खोडी काढली, त्याला दुखावलं आणि आला आणि लगेच चावला असं होत नाही. तो काही महिने काही दिवस पाठलाग करतो. तो काय रेकी म्हणतात तशी रेकी करतो त्या माणसाची, आणि मग कुठेतरी त्याला अशा ठिकाणी बरोबर गाठतो आणि डसतो की डसला म्हणजे संपला. देवेंद्र फडणवीस यांच्या स्वभावामध्ये ते वैशिष्ट्य आहे की एखाद्याने त्यांना जर त्रास दिला, त्यांचं मन अस्वस्थ केलं किंवा त्यांना चॅलेंज दिला तर ते डूख ठेवतात त्याच्यावर आणि डसतात नंतर. आणि डसतात म्हणजे असेच असतात की ते मग तो जो माणूस नसतो तो नसतात होऊन जातो. विनोद तावडे उदाहरण आहे, एकनाथ खडसे उदाहरण आहे, पंकजा मुंडे उदाहरण आहे, पुष्कळ आहेत की ज्यांना त्यांनी असं डंख केला आणि डसल्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली. विनोद तावडे वाचला कारण त्या विषयावरचा उतारा दिल्लीत त्यांना मिळाला म्हणून ते वाचले.
पण बाकी बरेच बाराच्या बाजू, अरे त्यांच्या जवळची माणसं सुद्धा फडणवीसांच्या आज असं सांगतात लोक, हा हा एकदम साहेबांच्या जवळचा बरं का, खास माणूस साहेबांचा. मग पुढे एक 4-8 दिवसांनी असं दिसतं की तो काय आता त्यांच्या भोवती दिसत नाहीये. अशी 4-5 माणसं झाली की जी त्यांच्या भोवती 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 होती आणि अचानक गायब झाली. मग परत चर्चा सुरू होते, नाही ते फडणवीस नाराज झाले त्यांच्यावर काहीतरी अमुक एका कारणामुळे, त्यांनी दूर लोटून टाकलं. पण मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे बिलकुल खचत नाहीत, घाबरत नाहीत, टरकत नाहीत. एक त्यांची भूमिका ठाम आहे. एकाने मला असं विचारलं, तो म्हणाला एकनाथ शिंदेमध्ये बळ आलो कुठून, शक्ती आली कुठून, एवढं धैर्य शौर्य फडणवीसांविरुद्ध. आज महाराष्ट्रात दुसरा कोणी दाखवत नाही. शरद पवार सुद्धा जपून आहेत. उद्धव ठाकरेला तर माहिती आहे की आपल्याला आहे, राज ठाकरे पण त्यांना पर्सनली भेटणार, खाणार पिणार, चहा देणार, चहा घेणार, जाऊन भेटणार, ते भेटणार, आणि एक जास्त चिडवायचं नाही त्यांना, दिवसायचं नाही. हां, पण थोडा राजकीय विरोध दाखवायचा. ते जसं अदानी अंबानीला शिव्या द्यायच्या, पण शेवटी फॅमिली फंक्शनमध्ये हेच ठाकरे बंधू आघाडीवर असतात, असं फडणवीस यांच्या. पण मग बळ कुठून येतं? एकनाथ शिंदे आज खंबीरपणे उभे आहेत आणि वेळ आली तर ते फडणवीसांना चॅलेंज देखील करायला मागे पुढे पळत नाही, ओपनली करत नाहीत, पण सिक्रेटली करतात. मग हे बळ कुठून आलं तर त्याचं रहस्य मी आज तुम्हाला सांगतो की अमित शहांचे, आता आपण त्यांना वयाच्या हिशोबाने जर विचार केला तर त्यांना आपण असं समजू की अमित शहांचा महाराष्ट्रामधला, ज्याच्याबद्दल त्यांना विलक्षण बंधुभाव आहे, एक चांगला शब्द मी वापरतो, बंधुभाव. अशी जर व्यक्ती कोणी असेल की ज्यांच्याबद्दल अमित शहांच्या मनामध्ये प्रेम आहे, कौतुक आहे, आपुलकी आहे, आत्मीयता आहे, हा माझा माणूस आहे, हा मी याला संरक्षण देईन, मी याला याचं संवर्धन करीन, मी याची राजकीय करिअर आहे त्याच्यामध्ये माझं स्वतःचं वैयक्तिक लक्ष घालीन, ही जी भावना आहे ती अमित शहांच्या मनात फडणवीसांबद्दल अजिबात नाही. हे सांगतो मी तुम्हाला, सिक्रेट आहे. पण काय आज जर लाडका माणूस जर कोणी असेल तर अमित शहांचा आहे एकनाथ शिंदे. प्रचंड. आणि हे मी फार मोठ्या नेत्यांना नावं नाही सांगता येत मला त्यांची, कारण ते म्हणतील कशाला मला वाजत, कशाला ओढतोस तू. पण फार मोठमोठ्या भाजपच्या नेत्यांनी मला सांगितलं की अमित शहा म्हणजे एकनाथ शिंदेसाठी, अमित शहाच नाही, अमित शहा म्हणजे मोदी, लक्षात ठेवा, मोदी आणि यांच्यामध्ये अंतर नाही. त्यामुळे अमित शहा आणि मोदी हे दोघंही एकनाथ शिंदेच्या बाजूने आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये एक मनोधैर्य आहे, शौर्य आहे, शौर्य आहे. आणि ते एकनाथ शिंदे हे फडणवीसांना चॅलेंज करू शकतात आणि फडणवीस त्यांचं काहीही वाकडं करू शकणार नाही. उंगलीगिरी करतील, थोडं थोडं कुठेतरी फुतकार सोडतील फडणवीस, पण डसणार नाहीत याची गॅरंटी अमित शहाने घेतली आहे. म्हणून बिनधास्त आहेत, निर्धास्त आहेत एकनाथ शिंदे, आणि दुसरं कोणी सांगू शकणार नाही. मी सांगू शकतो, सांगून टाका. धन्यवाद.